यापूर्वी राष्ट्रमेळा येऊन गेले आहेत आणि आता या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त कल्पना गाडेकर नगर डिव्हिजन या ठिकाणी आले आहेत. ज्यांचे हात रिकामे असेल त्यांनी टाळ्या वाजा, नाहीतर प्लेट पालटी करताना असं नको व्हायला. मी या ठिकाणी वैभव यांना विनंती करतो की आजच्या आपल्या विशेष अतिथी यांना शाल श्रीफळ आणि आपल्या क्लबचं स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. नमस्कार, आप सभी को पता है आज की यहाँ पे उपस्थित चीफ गेस्ट कल्पना घाड़ेकर, असिस्टेंट कमिश्नर ऑफ पुलिस. हम ऑलरेडी ये जानते हैं, यहाँ पर आ चुके हैं, तो इनके बहुत सारे अचीवमेंट हैं. तो मैं सबसे पहले मैडम को विश करती हूँ हैप्पी वुमेन्स डे एंड थैंक यू, आप यहाँ पे आए अपनी इतनी कीमती वक्त निकाल कर. तो इनके बहुत सारे अचीवमेंट में मैं कुछ अचीवमेंट आपको बताती हूँ. कल्पना मैडम ने बीकॉम पुणे विश्वविद्यालय में कंप्लीट करके 15 जून 1989 में एपीएस के रूप में पुलिस विभाग में शामिल हुए. ये पुलिस विभाग में कई विभागों में काम कर चुके हैं, जैसे आधार कार्ड, भ्रष्टाचार विरोध विभाग में, नक्सली विभाग में, एटीएस में, सुरक्षा और संरक्षण विभाग में, कई विभागों में ये काम कर चुके हैं. गंभीर आरोप की जांच के लिए 2016 में महानिर्देशिका का बैच इन्हें प्राप्त हुआ है. वर्ष 2021 में सहनीय सेवा के लिए राष्ट्रीय पदक इन्हें प्राप्त हुआ है. बहुत बड़ा अचीवमेंट है. सबसे महत्वपूर्ण जांचों में आता है खान मामला, फर्जी डॉक्टर मुनीर खान, ऋतिक रोशन, कंगना रावत, ऐसे कई फिल्म स्टार के मामले इन्होंने हैंडल किया है. दिल्ली के निर्भया मामले में इनको फोक्स अधिनियम लागू करने की प्रप्रथम महिला है. ऐसे वर्ष में 3 फोक्स मामले को दोष सिद्धि प्राप्त करने वाली कल्पना मैडम को बहुत धन्यवाद करती हूँ कि वो आए इस प्रोग्राम में. थैंक यू सो मच मॅम. यानंतर मी गाडेकर मॅडमला विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलावे आणि त्यानंतर गाडेकर मॅडमच्या हस्ते आपल्या क्लबच्या सर्व महिलांना या ठिकाणी आपण एक महिला दिनानिमित्त एक भेट देणार आहोत. एक छोटीशी भेट आपण त्यांच्याकडून स्वीकारायची आहे. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना, मी पुन्हा एकदा आले. तुमच्या ग्रुपमध्ये किंवा तुमच्या या संस्थेमध्ये अनेक रिटायर्ड पोलीस ऑफिसर्स आहेत, ते आणि काही कर्तव्यावर असलेले महिला अधिकारी अंमलदार पण तुमच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्हाला महिला सुरक्षा किंवा महिलांविषयी कायदे याबाबत बरीचशी माहिती आहे किंवा हे लोक चर्चा करत असतील. म्हणून आज महिला दिनाचं औचित्य साधून मी थोडंसं वेगळं बोलते, पण ते महिलांशी रिलेटेड असं असेल. महिला सक्षमीकरण, महिला खूप सक्षम होतात, नोकरी करतात, पैसे कमवतात, परंतु त्यांच्या पैशांचं नियोजन आहे तर त्यांचे नवरा करत असतो. तर तुम्ही तुमच्या इंडिपेंडेंट जर तुम्ही होणार असाल तर तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट स्वतः करावेत. मी कुठल्या इन्व्हेस्टमेंट कंपनी किंवा बँकेशी रिलेटेड नाही, परंतु जेव्हा तुम्ही सक्षम होता तर तुम्ही सर्वांनी सक्षम व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट स्वतः करायला शिकायला हवं तुम्ही. आणि बिंग वुमेन, आई, बहीण, सून म्हणून जेव्हा तुम्ही वागता, किंवा आता आपण म्हणतो खूप जमाना बदलला आहे, मुलं अशी आहेत, मुलं तशी आहेत, आपण मुलींना शिकवतो, मुलांना शिकवतो, इंडिपेंडंट करतो आणि मग लग्न करून झाल्यानंतर मुलीला सांगतो की पोता ऍडजस्ट कर. घरी आपण मुलीला वाढवताना राहू देत, सासरी शिकेल, सासरी जाऊन तिला कामच करायचं, तर आपण तिचे लाड करूया. आणि मुलांना आणि मुलांना वेगवेगळं डिस्क्रिमिनेट करतो, मुलांची कामं वेगळी, मुलींची कामं वेगळी. तर अपब्रिंगिंग न करता दोघांनाही इक्वल, म्हणजे जर सपोज तुमच्या घरात कामाने बाई आज येणार नाहीये, 2 दिवस येणार नाहीये,
तर एक दिवस मुलांनी झाडू पोता करावा आणि मुलीने भांडी घासावी, दुसऱ्या दिवशी मुलानं भांडी घासावी, मुलीने, म्हणजे त्यांना ही कामं करायची लाज वाटली नाही पाहिजे. आणि बायकांना सगळ्यांना, मी इन्क्लुडिंग मी, आपली मुलं आपल्यावर डिपेंडंट आहेत ह्याचा खूप आनंद वाटतो. माझ्या मुलाचं माझ्याशिवाय चालतच नाही, माझा मुलगा मला विचारल्याशिवाय काही करतच नाही, किंवा माझी मुलगी, हे अतिशय चुकीचं आहे. आपण आपल्या मुलांची निर्णय क्षमता संपत चाललेलो आहोत. प्रत्येक निर्णय आपण त्यांच्यासाठी घेतो आणि मग तिथे मुलं पुढे जगात जगताना फेल होतात. 10वी 12वी कॉलेज पर्यंत शिक्षणापर्यंत मुलांना तुम्ही चाप लावून कंट्रोलमध्ये ठेवले की मुलं वाईट दिशेला जाऊ नये, पण ठीक आहे. परंतु त्यांना त्यांच्या अपब्रिंगिंग मध्ये जगात जेव्हा ते बाहेर जातील तेव्हा त्यांना इंडिपेंडंट निर्णय घेता आला पाहिजे, त्यांना तिथं वागता आलं पाहिजे, आलेले प्रॉब्लेम फेस करता आले पाहिजे. प्रत्येक गोष्टीला आई मी काय करू, बाबा मी काय करू असं विचारायला नाही पाहिजे. विवाहानंतर ज्या मुलाची किंवा ज्या मुलाचे आई वडिलांचा इंटरफिअरन्स त्यांच्या मॅरेज मध्ये आहे त्या मुलांची मॅरेज सक्सेस होत नाही. हा माझा 37 वर्षाचा अनुभव आहे. तर मुली लग्न होऊन गेल्यानंतर आई नंतर काय करायचं आहे, तर आईने सांगावं बाई तुला तू निर्णय तू घे, तुझ्या सासूला विचार, तुझ्या सासऱ्यांना विचार, त्यांना पहिलं विचार मग मला सांग, किंवा कुठली आनंदाची दुःखाची बातमी त्यांना पहिली सांग मग मला सांग. असं जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना अपब्रिंगिंग द्याल त्यावेळेला तुम्ही पुढची पिढी सक्षम घडवा. कारण निर्माणा बद्दल आहे, आपणही बदलायला पाहिजे. आपल्याला आपल्या आई वडिलांनी सांगितलं खाली मुंडे घालून का नवरा म्हणेल तेच करत, सासू पण तेच करत, आपण स्वतःकडे बघायचं. आपण किती वेळा आपल्या आई वडिलांना फोन करून विचारून राहिलो तुम्ही आता काय करू किंवा काय नको करू. तसं मला मुलींना अपब्रिंगिंग द्यावं, स्वतः इन्व्हेस्टमेंट करा, सक्षम व्हा, आनंदी राहा. थँक्यू. श्री किशोर कुमारजी यांचा आपल्या संपूर्ण क्लबच्या वतीने हार्दिक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. त्यांनी कृपया करून स्टेजवर यायचं आहे. सर्वांनी विचार केला असेल, आम्ही आपल्या आनंदासाठी जे शक्य ते करण्याचा प्रयत्न करतो. आपण जे काही छोटे मोठे आपण या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करतो तो सर्वांनी गोड मानून घ्यावा. काही चूक झाली असेल काही असेल तर मी आमच्या कमिटीच्या वतीने सर्वांची माफी मागतो आणि आपले परत एकदा आभार मानून सर्वांना धन्यवाद देतो.